नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत चास या ठिकाणी. या ठिकाणचे जे योगेश भोर आहेत त्यांनी आपल्याला फोन केला होता. ते म्हणले आम्हाला मुलाखत द्यायची आहे, बोलायचं आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की ते काय चर्चा करणार आपल्या समोर. प्रथम तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी योगेश भोर. माझी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुक्याचा आंबेगाव तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेले 5 वर्ष आणि गेली 1999 पासून मी नामदार वळसे पाटील साहेबांबरोबर काम करतो. आता ही जी निवडणूक सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, काय त्याच्यावरती तुम्हाला विश्लेषण करायचे, काय बोलायचं? विश्लेषण म्हणजे आता मला काय म्हणायचं की आता जर तुम्ही आंबेगाव तालुक्याचा अभ्यास केला तर आपली 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार हे निश्चित झालेले आहेत. म्हणजे आणि ती 10 आणि ती 5 असे 15च्या 15 उमेदवार आपले घड्याळ्याच्या चिन्हावरती उभे आहेत. कुठल्याही त्याच्यामध्ये मतभेद नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये तडजोड केलेली नाही. असे अनिश्चितपणे साहेबांवर विश्वास असणारे आणि साहेबांच्या एकनिष्ठ विश्वासावर चालणारी लोकांना आपण उमेदवारी दिलेली आहे. पुढच्या पार्टीचा जर विचार केला तर निकम साहेब हे मोठे नेते आहेत. जिल्ह्याच्या लेवलला काम केलेले आहेत. आंबेगावमध्ये आमदारकीला उभे राहिलेले आहेत. साहेबांनी त्यांचा पराभव केला, परंतु आज त्यांच्याच चांडवली कळंब या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना आज त्यांच्या पुढे एक प्रश्न पडला. मी तर असं म्हणाल की त्यांनी आयात उमेदवाराला उमेदवारी दिली, कारण चेअरमन साहेबांबरोबर या कळंब चांडवली जिल्हा परिषद मतदारसंघातील दिग्गज नेते आज त्यांच्याबरोबर काम करत होते. स्वतःच्या स्वखर्चाने त्यांना आमदारकीमध्ये मदत केलेली आहे. मी तर म्हणा अशा या एकनिष्ठ लोकांना त्यांनी उमेदवारी द्यायला पाहिजे होती, परंतु मतदारांमध्ये असं वातावरण आहे की आपल्याला दिग्गज नेत्याबरोबर मतदारसंघातील या माणसाला आयात उमेदवाराला का उमेदवारी द्यावी लागली, ती पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माणसाचं काम करणारा आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा नेता हा त्यांचं काम करतो. त्यांना तिकीट न देता शिवसेनेतून तिकीट देणं अपेक्षित होतं त्यांना, पण त्यांना शिवसेनेतून तिकीट न देता तुतारीचंच तिकीट का द्यावं लागलं. प्रीती थोरात यांना म्हणजे प्रीतीताई थोरात यांना शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह मिळायला पाहिलं होतं, कारण काम ते शिवसेनेचं करतात. परंतु त्यांना चेअरमन साहेबांना असा का म्हणजे प्रश्न पडला की त्यांना ह्या पक्षात घेऊन त्यांना तुतारीचं चिन्हावरती उमेदवारी द्यावी लागली. चिन्ह मला सांग, मला विचारायचंय, चिन्ह महत्वाचं नाही, विकास होणं महत्वाचं आहे. नाही, विकास हा आता तुम्ही जर पाहिला तर मला वाटतं 1991 पासून मला वाटतं नामदार साहेब या तालुक्याचं नेतृत्व करतात आणि त्यावेळेचा तालुक्याचा जर अभ्यास केला म्हणजे आता तुम्हाला सांगण्यापेक्षा लोकांना ते माहिती की बाबा विकास कामं काय आहेत. मला सांगा, किसनराव बानकेले साहेब होते, त्याच्यानंतर बिडियांना काळे साहेब होते, खासदार आढळराव दादा होते. यांनी विकास कामांना भर दिली. साहेबांनी त्यांच्या समयात कधी असं वातावरण असं घाणेरडं वातावरणामध्ये राजकारण केलं नाही. त्यांनी विकास कामं केली आणि साहेबांनी विकास कामावरती भर दिलेली. विकास कामं होत राहतात. चिन्ह महत्वाचं म्हणजे चिन्ह विकास कामाचं म्हणजे घड्याळाचं चिन्ह हे विकासाचं चिन्ह आहे. आज जे आम्ही प्रचार करतोय की घड्याळाचं चिन्ह हे विकास कामाचं चिन्ह आहे. तुतारीचं जर उमेदवार हे जर निवडून आले ते पण विकास कामं करतील. निवडून आले तर विकास कामं तर सर्वजण करतात. हे विकास निवडून मी आलो तर मी विकास कामं खूप करीन. मी तर सांगेल, मी निवडून आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्र मुलांना फ्री करीन. मी निवडून आल्यानंतर तालुक्यातलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा एखादं खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना मी मोफत सेवा पुरवीन. माझ्या लक्षात आलं तर ज्या आता एसटी महामंडळ बऱ्याचशा गावामध्ये लोकांच्या नाही, मी एसटी महामंडळ फ्री करेल. मी काही करेल विकास कामं, बोलता मला निवडून द्या. ह्या गोष्टीला महत्व नाही. साहेबांनी विकास कामं केलेली आणि ठळकपणे मतदारांना दिसतात. आणि राहिली समस्या प्रलंबित, हे बघा आज समस्या प्रलंबित घेतल्यानंतर मला सांगा, एखादी गोष्ट जर आपण घेतली त्याला मेंटेनन्स करावंच लागतं की विकास कामं ही विकास कामं संपणारी. तालुक्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शेतकऱ्यांची समस्या अजून बाकी आहे. पाण्याच्या रस्ते असतील, बांधाची भांडणं असतील, त्यांना तर त्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं. आता तुम्ही जर मला सांगा, उजवा कालवा डावा कालवा याच्यातून साहेबांनी पाण्याच्या उपलब्धते सेवा दिल्यात ना. आज ज्या जमिनी पडीक होत्या त्या जमिनी पाण्याच्या उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी गेल्यानंतर ते शेतकरी ऑटोमॅटिक झालेत, प्रगतच झालेत ना. आणि साहेबांनी आर्थिक स्थिती बाजार मार्केट समिती बघा तुम्ही, बाजार साहेबांनी ध्येय बघा, मार्केट समितीमध्ये शेतकऱ्यांना सेपरेट भाजीपाला मार्केट दिलंय, फळ मार्केट दिलंय, मार्केट क्षेत्र साहेबांनी उपलब्ध करून दिलेत की शेतकऱ्यांचे. आणि राहिली गोष्ट छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या बाबतीत की साहेब
साहेबांपुढे प्रश्न गेला तर साहेब ते सॉल्व्ह करतातच की शेतकऱ्यांच्या बाबतीत. विरोधक सांगताय विकास जो झालाय तो लाभार्थ्यांचा झालाय, विकास हा सामान्य माणसाचा झालाच नाही. सामान्य माणसं म्हणजेच आम्ही आहे ना, आमच्यासारखे खूप लोक सामान्य आहे आणि सामान्य लोकांचा विकास म्हणजे हाच विकास आहे ना. हे आता सगळे लाभार्थी का सामान्य आहेत का? म्हणजे सामान्य मतदार हेच लाभार्थी आहेत ना. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण अभ्यास केला की प्रत्येक तालुक्यातून जर अभ्यास केला तर जे मत, आता तुम्ही लाईटीच्या सुविधा बघा, आता तर रोडच्या सुविधा बघा, पुढे साखर कारखाना भीमाशंकर साखर कारखाना, शरद सहकारी बँक, पराग डेअरी, या क्षेत्रामध्ये कितीतरी कर्मचारी काम करतात ना. आणि वैयक्तिक लाभार्थी साहेबांकडे कोण माणूस, विरोधी माणूस गेला तर साहेबांनी कधी विरोधकांना टीका केली का? हाय तू शिवसेनेचं काम केलं, तू माझ्याकडे येऊ नको. ती लोक गेल्यानंतर साहेबांनी पक्षातील ज्येष्ठ लोकांना सांगितले की बाबा विरोधक इलेक्शन झाल्यानंतर तिथं इलेक्शन संपलं, राजकारण तिथं संपलं. राजकारण संपल्यानंतर आपल्याला समाजकारण करायचंय आणि समाजकारण करत असताना तो विरोधक आहे, हा आपला नाही, तो आपला नाही, असं आजपर्यंत साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट सांगा. लाभार्थी सगळेच आहे की लाभार्थीचा असं आम्ही लाभार्थी वैयक्तिक लाभार्थी याचा काही विषय नसतो. विकास कामं महत्वाची. आता राहिली गोष्ट, तुम्ही मगाशी म्हटलं की तुतारीचं चिन्ह, घड्याळाचं चिन्ह. तुतारीचं चिन्ह, मग मी तर मगाशी म्हटलं की तुतारीचं चिन्ह होतं तर चेअरमन साहेबांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसाला चिन्ह द्यायला लागत होतं. तुम्ही आयात उमेदवाराला देऊन, धनुष्यबाणाच्या आयात उमेदवाराला देऊन तुम्ही तुतारीचं चिन्ह दिलं. आज त्यांच्या लोकांमध्ये नाराजी आहे ना. नवीन उमेदवार काम करू शकले होते, त्यांच्याबरोबर काम करू शकले असते. आज त्यांच्या लोकांना मान्य आहे का तो? ज्यांना तुतारीचं चिन्ह दिलं हा, तेही चांगलं काम करतील असं वाटत नाही का? नाही, सगळीच कामं करतील की. आता मशाल चांगलं काम करेल, आरपीआयचे लोक आहेत ती चांगलं काम करतील, असं नाही की पुढचा उमेदवार विकास काम. आता त्यांच्याकडं होतेच की 5 वर्ष उभे राहिले होते, त्यावेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला. 5 वर्ष पराभव पत्करल्यानंतर त्यांनी 5 वर्ष मतदारसंघात कामं करायला लागत होती. कुठं कामं केली त्यांनी? मला सांगा, तुलसीताई यांनाच का निवडून दिलं पाहिजे आणि प्रीतीताई थोरात यांना का निवडून नाही दिलं पाहिजे? तुलसीताईंना निवडून द्यायचं कारण म्हणजे 5 वर्ष त्यांनी याच्यामध्ये काम केले, जिल्हा परिषदेवरती काम केले. आणि सचिन भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखात, प्रत्येकाच्या पुण्याला एखाद्या हॉस्पिटलला काम, सुखदुःखाचा विषय घेतला. आता ग्रामस्थांमध्ये धक्क्यावाद चर्चा आहे. तुलसीताई बोर या 8 वर्षाच्या कालावधीत आल्या नाही, फिरल्या नाही. विकास झालाय, पण तो साहेबांच्या माध्यमातून झालाय. या तुलसीताई बोर या गावांमध्ये असतील, विविध भागांमध्ये फिरल्या देखील नाही, असं ग्रामस्थ बोलताय. आता ते तुम्ही बरं झालं तो विषय घेतला साहेब. आता प्रत्येक जण म्हणतोय 1000 रुपये घे. अरे 1000 रुपये घे कशाबद्दल? याचा फोटो दाखव. आता लोकांनी दिले ना फोटो. मी तर म्हणतो मला त्यांचं सुख दुःख दाखवा. कुठं कोणच्या मैतीला दसकिरेत. आता तुम्ही मला सांगा, मैतीला दसकिरेला गेल्यानंतर कोण फोटो काढतो हो साहेब की मी तुमच्या दुःखात आलो म्हणून? आता सुख दुःखात तुम्ही त्यांना सांगा. आता ह्या मतदारसंघातील किती लोकांची लग्न झालेली आहेत, किती लोकांचे उद्घाटन झालेत, त्या प्रत्येकाच्या घरात जावं, त्यांना म्हणा तुमच्यावर लग्न अल्बम मध्ये फोटो घ्या ना, तुमच्या दुःखात सचिन भाऊचा फोटो आहे का नाही आहे? आहेत की सचिन भाऊ सुख दुःखात? मी तर म्हणत त्या उमेदवाराचा, आता तुम्ही प्रश्न काढला, त्या उमेदवाराचा शरद पवार साहेबांचं हे तुतारी चिन्ह शरद पवार साहेबांचं आहे. बरोबर, तुतारी चिन्ह हे शरद पवार साहेबांचं आहे. मग तुतारीचे चिन्ह जो उमेदवार उभा राहिला त्या उमेदवाराचा शरद पवार साहेबांबरोबर फोटो आहे का? तुतारीचं चिन्ह आहे, हा, त्यावरती ते विकासासाठी नाही आले तुतारीकडे, तर स्वार्थासाठी असं म्हणताय का तुम्ही? ते आता मतदारांचंच म्हणणं आहे. ते माझं काय, मतदारांचंच म्हणणं आहे नक्की हे आहेत पुढं बा. हे शिवसेनेतून इकडे आले, तुतारीचं चिन्ह घेतलंय, मग आता नक्की हे कशासाठी आले? आता त्यापेक्षा तुम्हाला तुतारीचे जे निष्ठावंत लोक आहेत त्यांनाच विचारा ना प्रश्न, बाबा तुम्हाला का देऊ शकले नाही चेअरमन साहेब तिकीट? शेवटला ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी उभं राहावं, कोणी नाही उभं राहावं, ही जनसामान्याचा प्रश्न आहे. पण मला हे म्हणायचं की निकम साहेब हे ह्या कळंब चांडवली जिल्हा परिषद मतदारसंघातील एक चांगले नेते आहेत. त्यांनी त्यांच्याच पक्षातील एखाद्या महिलेला तुतारीचं चिन्ह देऊन उभं करणं गरजेचं होतं असं मला वाटतं. मी सर्व मतदारांना कळंब चांडवली नाही तर मी 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद सदस्य या सर्व मतदारसंघातील लोकांना म्हणून की तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. आम्ही हे करू, आम्ही ते करू, त्यांचं कागदावरती नियोजन आहे. तुम्ही समक्ष 1989 पासून नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांना तुम्ही ओळखता. नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी आपला तालुका सुजलम सुफलम केला. आज ह्या तालुक्यामध्ये भीमाशंकर साखर कारखाना असेल, शरद सहकारी बँक असेल, अशा विविध ठिकाणी काही व्यवसाय उपलब्ध केलेत, कंपन्या उभ्या केल्या. त्याच्यामध्ये कितीतरी लोक कर्मचारी म्हणून काम करतात. आज त्या कर्मचाऱ्याच्या पगारावरती आज त्याचं कुटुंब चालतं.
आज कितीतरी लोकांच्या हॉस्पिटलमध्ये आमचे रामदास वळसे साहेब तालुक्याच्या साहेबांच्या ऑफिसला बसून असतात. रामदास वळसे साहेबांना फोन केल्यानंतर तालुक्यातील कितीतरी हॉस्पिटलची बिलं माफ होतात, कितीतरी फ्री हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज कितीतरी लोकांना साहेबांनी उच्चतंत्र शिक्षण असताना इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. आज इंजिनिअरिंग कॉलेज आल्यानंतर अवसरे जातील, मंचर असतील, इथल्या व्यावसायिकांना ते उत्पन्न निर्माण झालं. आज तुम्ही तो विकास पाहना झाल्यानंतर मला हेच म्हणायचं की आज तुम्ही नामदार साहेबांना कमी मताधिक्य देऊन तुम्ही आज निवडून आणलं. आज ती खंत आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यावर एक प्रश्न आहे की आता दिलीप वळसे पाटील साहेबांनी जर तालुक्याचा विकास केला, विरोध का होतो त्यांना? नाही, विरोध तुम्ही जर पाहिला ना, विरोध हा प्रत्येकाला अपेक्षा असते की मला पुढे जायला पाहिजे, मला कुठेतरी उभं राहायला गेलं पाहिजे, अपेक्षा असते. त्याच्यामुळे काही लोक नाराज होऊन ती बाहेर पडले जातात आणि अंतर्गत गटबाजामुळे ती नाराज होऊन मग पुढे गेल्यानंतर तेच साहेबांनी कधीही कुणावरती अन्याय केलेला नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती हा राष्ट्रवादीतून बाहेर गेलेला आहे. आज जर पाहिलं तर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात साहेबांबरोबर 10-15 वर्ष, 20 वर्ष किंवा 5 वर्ष काम केलेला माणूस पक्ष सोडून गेलेला आहे. म्हणजे तो साहेबांकडे आल्यानंतर साहेबांनी केलेल्या कामाचा किंवा साहेबांनी जी शिकवण दिली किंवा साहेबांबरोबर सहवास लाभल्यानंतर तो सगळं घेऊन तो तिकडे विरोधात जातो. शेवटला प्रत्येक आज भीमाशंकर कारखाना असेल, चेअरमन केल्यानंतर सगळी यंत्रणा कारखान्याची वापरली जाते. शरद बँक असेल, शरद बँकेचं म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमचा स्वार्थासाठी सगळा वापर केला ना तुम्ही. आणि मग थोडंफार आता मी माझं काम त्यांनी साहेबांचे, आता साहेब म्हणायचे बघा की मी फोन केला म्हणजे माझ्या कार्यकर्त्याला, तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याने माझं नाव फोन केला तर त्याचं काम झालं पाहिजे. साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली ताकद आहे ना. शेवटला मग मी जर गेलो तर मी अजून 4 लोकांची कामं केली तर मी शेवटला साहेब नाही बघत, तुम्ही माझी कामं केली, मी तुमच्या बरोबर गेलो. पण तुम्हाला जी ताकद दिलेली ती साहेबांनी दिली होती ना कामं करण्याची. म्हणून थोडंसं बाबा याला दिलं नाही त्याला नाही, प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही लोक असतात म्हणून ती नाराज होतात आणि म्हणून थोडा विरोध जास्त असतो. पण आम्हाला तो विरोध पत्करायचा नाही. साहेबांना जी चूक केलेली आहे मतदारांनो, ती चूक यावेळेस करू नका. अजून साहेबांचा हात बळकट करण्यासाठी या 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद सगळ्यात जास्त मतांनी कशी निवडून येतील आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सगळे उमेदवार निवडून आणायची ही सर्व मतदारांना विनंती आहे. आपल्या साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजूट मूठ बांधा आणि सर्व उमेदवारांना निवडून द्यावं हीच मला मतदारांना विनंती करायची. तर हे होते योगेश होड, 7चे ग्रामस्थ. त्यांनी आपल्यासमोर चर्चा केली. चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास झालेला आहे. राष्ट्रवादीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा असं त्यांनी आव्हान केलं आहे. येणाऱ्या काळात ज्या नागरिक कशा पद्धतीने त्यांना साथ देतील. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत टाइम, आंबेगाव.